नमस्कार, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सरळ व्याज. तर MPSC असेल, सरळ सेवा भरतीची कोणतीही परीक्षा असेल, TET असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक, जिल्हा परिषदच्या असतील किंवा आरोग्य भरतीच्या असतील, सगळ्यामध्ये ह्या सरळ व्याजवर नक्की प्रश्न विचारतात. तर आज आपण त्याच्याबद्दलच बघूया. तर इथे पहिलं उदाहरण बघू आपण. गोपाळने 15,000 रुपये रक्कम दशे म्हणजे दर साल दर शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याजाने द्यावे लागेल. म्हणजे सोपं आहे गणित, एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगते. सूत्र माहिती पाहिजे. सरळ व्याज बरोबर मुद्दल म्हणजेच मुद्दल गुणुले द गुणुले क, असं हे मराठीत सूत्र आहे. आणि आता आपण ह्याला इंग्लिशमध्ये बघूया. P गुणुले R गुणुले N म्हणजेच भागिले 100 म्हणजेच मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100. मुद्दल किती आहे 15,000 आणि दर 12, काळ 5 भागिले 100. शून्याला शून्य कटले उत्तर आले एकदम 9,000 रुपये. सरळ व्याज किती आलं 9,000 रुपये. सोपं आहे इथे. म्हणजे मुद्दल 15,000 दिली आहे, दर 12 दिले आणि काळ 5. एकदम सोपं गणित आहे, लगेच होऊन जातं. आता आपण दुसरं गणित बघू. तर पुढचं गणित काय सांगितले. एका रकमेचे 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे. तर मुद्दल किती. आता इथे आपल्याला मुद्दल विचारली. तर ते सूत्र आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर P गुणुले R गुणुले N भागिले 100. आता P म्हणजे काय मुद्दल. तर आपण इथे सूत्र तयार करू. तर किंवा असं लिहू म गुणुले द गुणुले क भागिले 100. आणि सरळ व्याजचं पण एक हे आहे I. आपण इथं सूत्र तयार करू. P बरोबर I म्हणजे सरळ व्याज वर येणार I गुणुले 100. I गुणुले 100 भागिले R गुणुले N. आता व्याज किती दिलं आहे ह्यांनी 393.60 गुणुले 100 भागिले 12 गुणुले 4. 4 1 4, 4 2 8, 4 5 20, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, खाली 30, 12 2 24, 9. हे इथं पॉईंट आहे. 9, 12 2 12, 12 8 96 आणि हे 0 म्हणजेच 1 मिनिट 22, 80 गुणुले 25 भागिले 1 बरोबर किती आलं 820 रुपये. समजलं का. आपण आता पुढचं गणित बघूया. तर पुढचं गणित असं आहे. सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. जर त्याने 3.1/2 वर्षानंतर 7,020 रुपये व्याजासकट परत केली, तर त्याला व्याजाचा दर किती. आता इथे काय विचारलेलं आहे. व्याज सगळं दिलेलं आहे, फक्त दर विचारलेला आहे. आता आपण ह्या काळाचं जे 3.1/2 आहे याचं आपण अंकामध्ये रूपांतर करू. याचं 3.5 असं रूपांतर होते. जर समजलं नसेल तर 3 2 6 आणि 1 7/2 बरोबर 3.5. आता आपण मग अशी एक सूत्र बघितलं होतं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले व्याज काळ भागिले 100. ह्याच्यावरून आपण सूत्र तयार करायचं. आता इथं कसं सूत्र तयार होणार. दर म्हणजेच रेट R बरोबर I गुणुले म्हणजे सरळ व्याज गुणुले 100 भागिले P गुणुले N म्हणजेच मुद्दल गुणुले काळ. तर सरळ व्याज केलं 2,520 गुणुले 100 भागिले मुद्दल किती आहे 4,500 गुणुले 3.5. 2,520 म्हणजे बघा इथे कटलं भागिले 45 गुणुले 3.5 म्हणजेच 80/5 म्हणजेच 16% दर. किती आलं 16% दर आला. अशा प्रकारे हे गणित. आता आपण पुढचं गणित बघू. तर आता हे जरा वेगळं उदाहरण आहे. आता नीट लक्ष द्यायला.
दशादशे 10 दराने 5,000 रुपये मुद्दलाशी सरळ व्याजाने 7,250 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील? आता इथं आपल्याला काळ विचारले, रास दिलेली आहे, मुद्दल दिलेला आहे, काळ विचारलेला आहे, दर पण दिलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला एक सूत्र माहिती पाहिजे. सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. आधी सरळ व्याज काढला पाहिजे. रास किती दिले आहे ह्यांनी? 7,250 वजा 5,000. व्याज किती आला? 2,250. हा आलेला आहे व्याज. आता आपण मुदत काढूया, म्हणजेच यन. मग असे सूत्र सांगितलं होतं की सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणले क भागिले 100. ह्याच्यावरूनच आपण बाकीचे सूत्र तयार करायचे. मुदत बरोबर सरळ व्याज गुणुले 100 भागिले मुद्दल गुणुले काळ. आता सरळ व्याज किती आहे? 2,250 गुणुले 100 भागिले दर किती आहे? 10. दर किती आहे? 10 आणि मुद्दल किती आहे? 5,000. इथे 5. हे शून्याला हे शून्य कटलं आणि ह्या शून्याला हे शून्य कटलं. 200 गेले 50 बरोबर 4.5 वर्ष. किती काळ लागला? 4.5 वर्ष. आपण आता पुढचं गणित बघूया. आता हे थोडे अवघड गणित आहे. आता नीट लक्ष द्या. दशादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 होते, तर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास दशादशे व्याजाचा दर किती? अशा प्रकारचे गणित परीक्षेला विचारले जातात. त्याच्यामुळे ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता आपण काय करायचं? इथे व्याजाचा दर विचारला आहे ना, मग इथे आपल्याला काहीच दिलेलं नाही, तर मुद्दल पी मानायची. पी मानू. मग सरळ व्याज किती? व्याज म्हणजेच आय किती? इथं काय सांगितलं ह्यांनी? सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 आहे. तर इथं मुद्दल किती मानले आपण? पी. 1/4 आहे, म्हणजे 1/4 गुणिले पी बरोबर p/4. दर बरोबर आर, म्हणून यन बरोबर आर. आता यन बरोबर आर कसं आलं? दर आर आहे. इथं काय सांगितलं यांनी? व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास. यन म्हणजे मुदत म्हणजेच काळ. यन व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा आहे, म्हणून यन बरोबर आर. आर म्हणजे दर आणि काळ सोबतच आहे, बरोबरच आहे. आता आपण एक सूत्र आपल्याला माहिती, आपल्याला दर काढायचं आहे. दर बरोबर सरळ व्याज गुणुले 100 भागिले काळ गुणुले मुद्दल. सरळ व्याज बरोबर p/4. सरळ व्याज किती आहे? पी. सरळ व्याज किती निघाला आहे? p/4 गुणुले 100 भागिले पी. मुद्दल किती आहे? पी आणि काळ किती आहे? आर. तर आता आपण इथं नीट मांडून घेऊया. आर बरोबर p/4 गुणुले 100 पी गुणुले आर. पी कटलं. 4 1 4 4 2 8 4 5 20. आर बरोबर 25/आर. आता इथे भागिले इकडं काय होणार? गुणुले. आर गुणुले आर बरोबर 25. आर स्क्वेअर बरोबर 25. आता स्क्वेअर रूट काढायचं, तर मग आर बरोबर किती आलं? 5. व्याजाचा दर किती आला? 5%. अशा पद्धतीने गणित आहे. तुम्हाला समजलंच असेल. तर असं होतं आपण सरळ व्याज बघितलेलं. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, किंवा येणाऱ्या काळामध्ये जे कोणी तुमच्या इथे TETची परीक्षा देते किंवा तलाठीची स्पर्धा परीक्षेची तयारी करते, तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.